नमस्ते. दादी हेल्दी किचन मी तुमच्याकडे घेऊन आलेले आहे एक नवीन प्रकारचे भजी. हे आता आपण ही उडदाची डाळ आहे 1 वाटी, सालासकट मुगाची डाळ आहे 2 वाट्या आणि चवळी ती आहे 1 वाटी. हे आता आपण मिक्सरला सगळं लावून घेऊया. आपल्या आवडीनुसार तिखट मिरच्या, लसूण आणि आलं बारीक तुकडे करून घेऊया. हे आता आपण सर्व डाळी सगळ्या वाटून घेऊया. उडदाची डाळ बारीक झाली आहे, फार बारीक करायची नाही आहे. ही आपली चवळी, मिक्स झालं आहे चवळी आणि उडदाची डाळ. आणि हे भिजवायच्या नसत डाळी आपल्याला, याचं पीठ करून ठेवलं तरी चालेल. आणि लाल चवळी नसेल, पांढरी घेतली तरी चालेल. पांढरी नसेल, आपल्या चवळीच्या शेंगा असतात हिरव्या, त्यासुद्धा अशा मिक्सरमधनं काढून ह्याच्यात टाकल्या तरी चालेल. ही आपली ही सालासकट मुगाची डाळ घेतली होती, ही आपली मुगाची डाळ. आपण आता सर्व मिक्स करून घेऊया. जिरं अख्खं अर्धा चमचा, थोडं वर धना पावडर, थोडंसंच अगदी लाल तिखट, मीठ आपल्या चवीनुसार, 1 वाटी कोथिंबीर, साखर. हे आता आपण सर्व मिक्स करून घेऊया. अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा आणि तो मिक्स करून घ्यायचा. चांगलं 5 मिनिटं असं फेटून घ्यायचं आहे. टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे आणि परत ते फेटून घ्यायचं आहे. हे आपलं तयार झालेलं आहे. आता हे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत. 5 मिनटं ह्याला झाकण देऊन ठेवायचं आणि मग तळून घ्यायचं. आपले 5-10 मिनटं झालेले आहे. आता आपण ह्याचे छान भजे करायला घेऊया. पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये पौष्टिक आणि हेल्दी भजे. आता हे आपण तळून घेऊया. इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. हे आपण थोडंसं बाजूला घेतलेलं आहे. त्याच्यात अगदी थोडंसं अगदी नावाला सोडा टाकायचं आहे. घेऊ. तेल तापलेलं आहे. आपल्याला कांदा लसूण नको असेल आणि नाही टाकला तरी चालेल. आपण भजे उलटून घेऊया. हे आपले छान भजे तयार झालेले आहेत. हे आपण काढून घेऊया. आपले भजे काढले अशा प्रकारे आपण सर्व भजे तळून घेऊया. त्याबरोबर आपण ही ताकातली घरी केलेली मिरची आहे ती तळून घेऊया. मिक्स डाळीचे वडे तयार करून पहा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, नक्की करून पहा. आणि त्याच्याबरोबर या ताकातल्या हे मिरच्या पण चांगल्या लागतात. त्या जर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची तळून ठेवली तरी चालेल.